निर्मला नवले यांचा 300 मताने पराभव. सोशल मीडियावरती एकच न्यूज हायलाइट केली जातीये. मोठमोठ्या न्यूज चॅनलवरती एकच न्यूज हायलाइट केली जातीये. ती म्हणजे निर्मला नवले यांचा पराभव. संपूर्ण महाराष्ट्रामधनं फक्त निर्मला नवलेच थांबल्या होत्या का? तर नव्हे मित्रांनो, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते. परंतु हायलाइट केलं जातंय तो म्हणजे निर्मला नवले यांचा पराभव. मित्रांनो, मोठमोठ्या मंत्र्यांची पोरं याच्यामध्ये थांबली होती. मोठमोठ्या मंत्र्यांचे रिलेटिव्हज, नातेवाईक याच्यामध्ये थांबले होते. तरी देखील हायलाइट होतं ते निर्मला नवले. असं का होतंय? काय झालंय? फक्त एक पराभव झाला काय? संपूर्ण महाराष्ट्रातनं टीका उठायला लागल्या. आता याच्याचबद्दल आपण बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास खरं बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. निर्मला नवले मित्रांनो ज्या थांबल्या होत्या निवडणुकीसाठी, आता या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झालेला आहे. अवघ्या 300 मताने त्या पराभूत झालेल्या आहेत. राष्ट्रवादीकडनं त्या थांबल्या होत्या. परंतु मित्रांनो त्यांना एका गोष्टीवरनं ट्रोल केलं जातंय ते म्हणजे पराजय. हा पराजय तुमचा आमचा होऊ शकत नाही का? एक लक्षात ठेवा मित्रांनो, पराजय हा प्रत्येकाचा होतो. या जीवनामध्ये प्रत्येकाचा पराभव होतो. परंतु एखाद्याला ट्रोल करणं, त्याच्याबद्दल वाईट बोलणं, त्याच्याबद्दल वाईट कमेंट करणं, याच्यावरनं आपली मानसिकता आपण स्पष्ट करून देतो. महाराष्ट्रात हजारो उमेदवार थांबले होते. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीसाठी हजारो उमेदवार थांबले होते. परंतु निर्मला नवले यांनाच हायलाइट केलं जात होतं. याचं कारण त्यांचं असलेलं फेम. हे फेम जे Instagram मार्फत त्यांना भेटलेलं आहे. सोशल मीडियावरती अनेक फॉलोअर्स आहेत त्यांचे. ह्या फेमचा फायदा मित्रांनो मोठमोठ्या न्यूज चॅनल्सने, मोठमोठ्या समाज माध्यमाने, मोठमोठ्या सोशल मीडियाने घेतला आणि हाच फायदा मित्रांनो, या फायद्यावरती त्यांनी स्वतःच्या पोळ्या शेकल्या. मोठमोठ्या पोस्ट करण्यात आल्या, खूप साऱ्या पोस्ट करण्यात आल्या. त्याच्यामध्ये वाईट कमेंट करण्यात आले लिटरली. आणि एवढंच नव्हे मित्रांनो, न्यूज चॅनल या न्यूज चॅनलने स्वतःचा टी-आर-पी वाढवण्यासाठी ह्यांचा पराजय खूप वेळा दाखवू. एखादा मंत्री जरी आजकाल पडला तरी पराभव दाखवत नाहीत, परंतु यांचा पराभव दाखवण्यात आला. एक तरुण उमेदवार मित्रांनो, जो की या निवडणुकीच्या रिंगणात थांबतोय. लढायची त्यांच्यामध्ये क्षमता आहेत आणि या निवडणुकीमध्ये निवडून पण आल्या असत्या, परंतु काय थोडक्यात वाचलेलं आहे त्या गोष्टी. तरी देखील त्यांना हायलाइट केलं जातंय. मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही या जगामध्ये कोणीही परफेक्ट नाहीये. कधी ना कधी कुणाचा ना कुणाचा पराजय होणार आहे, कधी ना कधी कुणाचा ना कुणाचा विजय होणार आहे. तर भगिनीचा पराभव झालाय याचा अर्थ असा नाहीये, की आपण त्यांना ट्रोल केलं पाहिजे आणि आपली स्वतःची मानसिकता सिद्ध केली पाहिजे. लायकी दाखवून दिले पाहिजे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याचा पराभव होतो त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तुम्ही करू शकता. पुढे जाऊन चांगल्या गोष्टी करू शकता. तुम्ही आता ज्या सेवा करताय त्याच्यावरती लक्ष द्यावं. पुढे जाऊन लोकं निवडून देते. थोडक्यात वाचलेलं यश आहे हे. सारख्या गोष्टी बनवून त्यांना ॲप्रिशिएट करू शकतो आपण. नाही, आपल्याला ॲप्रिशिएट नाही करायचं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त ट्रोल करायचं. आपल्याला फक्त फेम जे एक व्यक्ती फेमस झालेली आहे, त्या व्यक्तीला ट्रोल करायचं. त्याच्या भाषेवरनं, त्याच्या रूपावरनं, त्याच्या रंगावरनं या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रोल करायचे आणि ही मूर्खता आपल्याला सिद्ध करायची. त्या व्यक्तीमध्ये धमक जरी असली, तरी देखील आपण त्याला निगेटिव्ह करून त्याच्यावरती निगेटिव्हिटी निर्माण करायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ही मूर्खता बंद करा. आपल्याकडनं होत नसेल, तर आपण आहे ना या गोष्टीमध्ये इंटरफेअर करणं गरजेचंच नाहीये. परंतु वाईट कमेंट करणं, ट्रोल करणं, हे मानसिकता सोडून द्या. सपोर्टिव्ह मानसिकता ठेवा. बाहेरच्या देशांमध्ये जपान असेल, अमेरिका असेल, तिथला एखादा माणूस हरला, तर त्याच्या मागे 100 जण उभे राहतात. तू जिंकू शकतो किंवा बाहेरचे राज्य जरी असतील, याचं उदाहरण द्यायची गरज नाही मला. एखादा माणूस जरी हरला, तरी त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात, ना की त्याचे पाय खेचतात. आपण खेकडे नाही आहेत मित्रांनो. आपण चांगले माणसं आहेत. त्यामुळे आपण यांना सपोर्ट केला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातनं यांना सपोर्ट भेटला पाहिजे. यावेळेस हुकलं, थोडक्यात हुकलंय. पण पुढे जाऊन आहे ना निवडून येसाल, यांसारख्या गोष्टीचा प्रतिसाद दिला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, सोशल मीडिया पेजेस असतील, आपण काय टाकतोय याचं भान ठेवावं. मोठमोठे न्यूज चॅनल्स असतील, आपण काय टाकतोय ह्याचं भान ठेवावं. एकच न्यूज हायलाइट करतोय, मोठमोठ्या मंत्र्यांची पोरं पडलेत, त्यांच्याबद्दल आपण काय बोलत नाहीये. फक्त आपण हायलाइट करतोय, ते म्हणजे एका अशा व्यक्तीला ज्याचं फेम आहे या सोशल मीडियावरती, त्यांचं कर्तृत्व आहे. त्या फेमच्या जोरावर, त्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देखील माहिती आहे न्यूज चॅनलवाल्यांनो, मोठमोठ्या सोशल मीडिया हँडल्सवाल्यांनो, की जर त्यांची पोस्ट टाकली, जर त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह टाकलं, तर लोकं खूप सारे लाईक करतात, फॉलो करतात, कमेंट्स करतात.
त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात. परंतु मित्रांनो, ती व्यक्ती अशी आहे, की ती या गोष्टीतनं खचणार नाही. त्या कामाला लागतील आणि त्यांच्या सोशल मीडियावरती तुम्हाला दिसूनच गेलं असेल, काल दुपारीच निवडणुकीचा निकाल एकीकडे लागतो, ते कामाला लागलेलं आहे. काम करणारा माणूस कधीही करतो आणि ते तर राष्ट्रवादीचे आहेत आणि त्याच्यात त्यांचा डायलॉग आहे, "काम करत आलोय, काम करतच राहू." त्यामुळे मित्रांनो, त्यांना ट्रोल करून काही फायदा नाहीये. तर पुढे जाऊन कधी ना कधी यशस्वी होतील. या पराजयामधनं त्यांनी खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या असतील, आत्मसात केलेल्या असतील. याचा अर्थ असा नाहीये, की आपण त्यांना ट्रोल करून, त्यांना बदनाम करून, त्यांना निगेटिव्ह करावं. मित्रांनो, तेवढंच भान ठेवावं. माझी अशीच विनंती राहील, एखाद्या भगिनीला, एखाद्या ताईला आपण अशा प्रकारे चिडवणं ही चांगली गोष्ट नाहीये. आपण या चांगल्या समाजात वावरतोय. त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बंद करा. आपण एक जापनीज कल्चर जसं आहे, सपोर्टिव्ह कल्चर त्यांचं आहे, तसंच आपण आपल्या महाराष्ट्रात असायला हवं. आपल्या लोकांना पुढं जावं याच्यासाठी आपण सपोर्ट करावा, ना की त्यांचे पाय खेचून त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार करून. नक्कीच मित्रांनो, त्यांच्या पराजयामधनं त्या खूप साऱ्या गोष्टी शिकल्या असतील, त्या पुढे जाऊन इम्प्लिमेंट करतील आणि इम्प्लिमेंट केल्यावरती चांगला रिझल्ट त्याच्यातनं येईल, हीच असेल त्यांच्याकडे शुभेच्छा असेल त्यांना देखील. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.